जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 41 पाहणार आहोत. बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी ना तुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ मनाला एका जागी स्थिर व्हायला सांगत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही. हे मना, तुला जर खरं सुख पाहिजे असेल तर तुला कुठेतरी एका ठिकाणी स्वतःला स्थिर करावे लागेल. तू सुखप्राप्तीकरता प्रयत्न करतो, पण त्या प्रयत्न करण्याला कुठेतरी एक दिशा, एक सातत्य असलं पाहिजे. अन्यथा सुख तर मिळणार नाही, मात्र शिणायला नक्कीच होईल. समजा आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तर आपल्याला विहीर खोदावी लागेल. पण आपण जर एका जागी न खोदता सारख्या जागा बदलत राहिलो आणि खोदत राहिलो तर काय होईल? आपली मेहनत तर व्यर्थ जाईल आणि पाणी लागणारच नाही. त्यापेक्षा आपण जर एकाच ठिकाणी 100 फूट खोल खोदलं तर पाणी लागेल आणि मेहनतही कामी येईल. उगीच शिणायलाही होणार नाही. असेच आपल्या मनालाही जर एका जागी स्थिर करायचे असेल तर त्याला कुठल्या तरी एका जपावर, एका नामावर, एका रूपावर स्थिर करावे लागेल. निष्ठापूर्ण राहून आपल्याला त्या रूपाची, त्या जपाची साधना करावी लागेल. म्हणजे काय होईल? हळूहळू आपलं मन स्थिर व्हायला लागेल. मग मनामध्ये असा प्रश्न येतो की इतर देवदेवतांना मानावे की नाही? तर तसं नाही. इतर देवदेवतांना मानावं, पण ती सर्वही माझ्या उपास्य देवतांचीच रूपे आहेत असे मानावे आणि आपली एकनिष्ठा उपासना मात्र चालू ठेवावी. खरं तर भगवंताची उपासना ही एका जन्मापुरती मर्यादित नाही. अनेक जन्म अशी उपासना करावी लागते, तेव्हा कुठे त्याचं फळ आपल्याला मिळतं. संत तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे या संतांची साधना जी आहे ती एका जन्माची नाही तर अनेक जन्मांची आहे. इकडे तिकडे निरर्थक न भटकता स्थिर मनाने एकाच ठिकाणी आपलं चित्त ठेवून त्यांनी भगवंताची उपासना केली. तेव्हा त्यांना खरं चिरकाल टिकणारं सुख मिळालं. आणि एकदा का शाश्वत सुखाचा अनुभव आला की मग बाह्य परिस्थिती कितीही अनुकूल अथवा प्रतिकूल असली तरी मन विचलित होत नाही, स्थिर राहते. म्हणून हे मना, तू उगीच बाह्य जगामध्ये, बाह्य वस्तूमध्ये आपलं सुख शोधू नको. असे केलेस तर तुला उगीच क्षीण होईल, पण हाती काही लागणार नाही. मग त्याकरता काय करावे? तर समर्थ पुढे म्हणतात, विचारे बरे अंतरे बोध विजे. हे मना, तूच तुझ्या मनाला चांगला बोध कर, उपदेश कर. चांगल्या विचाराने तुला तुझ्या मनाची, अंतःकरणाची समजूत घातल्याने मनाला शांती मिळेल. कारण दुसऱ्याने केलेला उपदेश मनाला आवडत नाही. म्हणून आपल्या मनाला आपणच चांगलं काय, वाईट काय हे समजावून सांगावं. वामन पै म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. अर्थात तूच तुझ्या जीवनाला खऱ्या अर्थाने घडवू शकतो. त्याकरता काय करावे? तर पाहावे आपणासी आपण. आपल्यामध्ये काय दोष आहे, काय कमी आहे हे आपणच पाहावे, शोधावे आणि मग त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल याचा प्रयत्न करावा. म्हणजेच काय? अंतर्मुख व्हायला शिकावे. शुद्ध विचाराने अंतःकरणाची समजूत घालावी
आणि मनाने भगवंतापाशी स्थिर राहायला शिकावे. यातच आपल्या जीवनाचं कल्याण आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.